विद्यार्थ्यांनो, मोठी उत्तरे लक्षात ठेवणे कठीण जातंय? मग पाठांतराच्या या टिप्स नक्की वाचा. परीक्षा जवळ आल्या की विद्यार्थी अभ्यासाला लागतात आणि अशा वेळी एका वाक्यात उत्तरे, बहुपर्यायी प्रश्न यांचा अभ्यास होतो. पण मोठी उत्तरे पाठ करणे विद्यार्थ्यांना कायम जड जाते. अनेकदा वाचूनही ही उत्तरे लक्षात राहत नाहीत. मग ऐनवेळी विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो आणि उत्तर लिहिणे अर्धवटच राहून जाते. म्हणूनच मोठी उत्तरे लक्षात ठेवण्याच्या काही खास टिप्स जाणून घेऊया. सध्या सर्वत्र परीक्षांचे वातावरण आहे. अगदी शाळेपासून ते महाविद्यालयापर्यंत विद्यार्थी जोमाने अभ्यासाला लागले आहेत. अभ्यासातील सर्वात महत्त्वाचा भाग असतो ते म्हणजे पाठांतर. प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपातील इतर प्रश्न लगेच पाठ होतात, पण मोठी उत्तरे पाठ करण्यासाठी विद्यार्थ्यांना विशेष मेहनत घ्यावी लागते. शिवाय त्या प्रश्नांना गुण जास्त असल्याने त्याकडे दुर्लक्ष करूनही चालत नाही. त्यामुळे ही मोठी उत्तरे पाठ कशी करायची असा प्रश्न विद्यार्थ्यापुढे असतो. मग प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने ही उत्तरे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण तरीही अनेकदा कुठे मुद्दे विसरले जातात, तर कधी उत्तर लिहिणे हे विद्यार्थ्यांना आव्हानात्मक वाटत असते. पण जर योग्य पद्धतीने पाठांतर केले तर मोठी उत्तरेही सहज पाठ करता येतील. त्यासाठी काही खास टिप्स पाहूया, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा अवघड अभ्यास सोपा होईल. पहिला पॉईंट आहे विषय समजून घ्या. अभ्यास करताना संबंधित विषयात नेमके मांडायचे काय आहे ते लक्षात घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. पाठांतर करताना अडचण येते कारण मुद्दा समजलेला नसतो. एकदा मुद्दा लक्षात आला की उत्तरे आपल्या भाषेत देखील लिहिता येतात. म्हणून एखादा विषय मनापासून समजून घेण्याचा प्रयत्न करा. एकदा त्यातली संकल्पना तुम्हाला स्पष्ट झाली की उत्तर लिहिणे सोपे होते. दुसरा पॉईंट आहे स्वतःच्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी पुस्तकात, गाईडमध्ये किंवा संबंधित पाठांतर करण्याच्या साहित्यात जसे आणि ज्या शब्दात उत्तर लिहिलेले आहे तसेच पाठ करण्याचा प्रयत्न करतात. अगदी शब्दशः पाठांतर करण्याकडे त्यांचा कल असतो. पण ती पुस्तकी भाषा असल्याने त्या पद्धतीचे पाठांतर जड जाते. म्हणून उत्तरात काय लिहायचे आहे याचे केवळ मुद्दे समजून घ्या. पॉईंट्स काढा. एकदा मुद्दे लक्षात आले की त्यानुसार स्वतःच्या शब्दात ते मांडण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे मोठी उत्तरे सहज तुमच्या लक्षात बसतील. तिसरा पॉईंट आहे वाचन आणि स्मरण. पाठांतर करण्याआधी संबंधित पुस्तक, धडा, उत्तरे आदी नजरेखालून घाला. त्यात काय लिहिले आहे ते पाहून घ्या. मग त्याचे 3 ते 4 वेळा वाचन करा. मोठ्याने वाचन केल्याने अधिक फायदा होतो. वाचता वाचता विषय समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर पुस्तक बंद करून वाचलेले आठवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला पाठांतरासाठी याचा नक्की फायदा होईल. पुढचा पॉईंट असा आहे की लिहिण्याची सवय लावा. पाठांतर करण्यासाठी सर्वात उत्तम ट्रिक म्हणजे लिहून काढणे. कारण एखादे उत्तर लिहिताना आपण आधी ते वाचतो, मग लिहिताना स्वतःशीच बोलत ते लिहितो. मग आपण लिहिलेले बरोबर आहे का हे पाहण्यासाठी पुन्हा एकदा वाचतो. त्यामुळे एक उत्तर लिहिताना 3 ते 4 वेळा वाचन होते. शिवाय त्या उत्तरातील मुद्दे, शब्द आपल्या नजरेखालून जातात. ते लिहिण्याचा देखील सराव होतो. पाठांतरासाठी ही सर्वात महत्त्वाची युक्ती मानली जाते. शेवटचा पॉईंट आहे सातत्य आणि सराव. अभ्यासातील नियमितता हीच यशाचे खरे सूत्र आहे. तुम्ही आज एक उत्तर वाचाल आणि एका महिन्याने त्याचा सराव कराल तर तसे चालणार नाही. अभ्यासात सातत्य महत्त्वाचे असते. एखादी गोष्ट लक्षात राहीपर्यंत ती सातत्याने वाचली पाहिजे. त्याचा सराव केला पाहिजे. सरावाने गोष्टी कायमच्या अंगीभूत होतात. तुम्हाला पाठांतर करायचे असेल तर प्रत्येक विषयाला एक वेळ ठरवून त्याचा सराव करायला हवा. मुलं अभ्यास करत असताना जर त्यांना एखादा टॉपिक हार्ड जात असेल किंवा लक्षात बसत नसेल तर त्या ठिकाणी पालकांनी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांना मदत केली पाहिजे. तर मुलांना अभ्यासाचं बर्डन वाटणार नाही आणि परीक्षेचं टेन्शन येणार नाही. तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.